उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, उद्यान विकसित करणारे आनंद पाटील, केदार पाटील, विजय पाटील, वागळे इस्टेटचे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यात पहिल्यांदाच आरोचे पाणी या उद्यानात उपलब्ध करण्यात आले आहे। तसे उद्घाटन सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे। उपक्रम राबवल्याबद्दल एकनाथ भोईर यांचे विशेष कौतुक उपमुख्यमंत्री यांनी केले। शिंदे म्हणाले, ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे। चांगले अधिकारी मिळाले तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही। मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आवश्यक आहे। मी आयुक्तांना 1,00,000 झाडे लावण्याची सूचना केली होती। त्यांनी तब्बल 1,25,000 झाडे लावली। यावर्षी 2,00,000 झाडे लावण्याचे सुचवले असता त्यांनी 2,09,000 झाडे लावली आहेत। ऑक्सिजन पार्कबद्दल शिंदे म्हणाले, येथे औषधी वनस्पती, भरपूर ऑक्सिजन आणि गारवा आहे। फिरण्यासाठी 500 मीटरचा ट्रॅक तयार केला आहे। येथे फिरल्याने बरेच आजार दूर होतील। पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली असून काही लोकांवर बांबू लावण्याचे काम योग्य रीतीने होईल, असा विनोदी टोलाही त्यांनी लगावला। गेले 25 वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं। ते उद्यान त्याच पद्धतीने, त्याच जोशाने आज परत रिनोव्हेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा, मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या, युवकांना ओपन जिम असू द्या, बालगोपाळांना खेळणी असू द्या, महिलांसाठी ओपन जिम असू द्या, त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लॅन्ट कुठल्याही उद्यानमध्ये नाही। अगदी शुद्ध पाणी, जे बिस्लरीचं पाणी आपण 20 रुपये बाहेर बाटली घेऊन पितो, त्या प्रकारचा प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे। सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्य दिघे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे। तर त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ, असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल। कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे की हे स्लम मध्ये उद्यान आहे। या वागळे इस्टेट आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे। या ठिकाणी डेव्हलपमेंट नाहीये, सगळे इंडस्ट्रीज आहेत, झोपडपट्टीमय आमचा सगळं विभाग आहे। किसन नगर सारखा मोठा एरिया आहे, त्या ठिकाणी बिल्डिंगी झालेल्या आहेत। त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असं सुसज्ज उद्यान या वागळे इस्टेटमध्ये कुठेच नाहीये आणि हे एकमेव उद्यान, हे सुसज्ज उद्यान असं बनवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी हे केलेलं आहे। नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून शिंदे साहेबांनी आज दिलेली लोकार्पण सोहळा, कारण शिंदे साहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं, अरे दिवाळीमध्ये कर, आपण दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया, मुलांना सुट्ट्या आहेत, तू जर चांगल्या खेळण्या लावलेल्या आहेत ती मुलं तिथे खेळतील। हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रति जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत। म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता, सकाळपासून आज महिला, इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज दिवाळी आहे, प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे, त्यांच्याही घरात दिवाळी आहे, परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी हा त्यांचा कुटुंब समजून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते। मला आज 3:30 वाजले तरी साहेब घरी गेलेले नाहीये। म्हणजे हा एक लोकांप्रती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय। त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते। साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते, कारण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून आम्ही ती ऊर्जा पूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला शिंदे साहेबांपासून मिळते। दीपावलीच्या सर्व तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर दीपावली जशी सरते तशी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आता एक मोठा उत्सव होतो, तो छठपूजेचा।
या महाराष्ट्रात सुद्धा तो छटपूजा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। माझ्या प्रभागामध्ये 60% उत्तर भारतीय नागरिक राहतात, त्यांना सुद्धा छठी मैयाच्या पूजनाच्या मी शुभेच्छा देतो। कारण छठी मैयाचं पूजन 28 तारखेला आहे, त्यांची सुद्धा पूर्व तयारी 28ला आहे, 27ला संध्याकाळी आणि 28ला सकाळी। सकाळी सूर्याला अर्घ देतात ते 28ला, मावळत्या सूर्याला अर्घ देतात 27ला। त्यामुळे खरं तर सूर्याला उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचा कार्यक्रम ते आहे ते 28ला आहे। साहेब, मी पण छठ मैयाचा भक्त आहे, त्यामुळे छठी मैयाचे कार्यक्रम कसे असतात ते मला चांगलं माहिती आहे। का नियोजन कमिटी त्या ठिकाणी मी नियमितपणे ती व्यवस्था बघण्यासाठी मी असतो गेले 10 ते 15 वर्ष। त्यामुळे छठी मैयाला अर्घ द्यायसाठी जे लोक माझ्या आया बहिणी येत असतात त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे भाजप उपाध्यक्ष रमेश आमरे व स्नेहा आमरे यांनी साजरी केली स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी। भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेवक स्नेहा रमेश आमरे यांनी ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली। हा स्नेह दिवाळी फराळ सोहळा मंगळवार 21 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या ठाण्यातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। 2007 पासून हा उपक्रम ते राबवत आले आहेत। सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम ते राबवतात। आपण समाजात राहतो तेव्हा आपण समाजाचे काही देणे लागतो, यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे। त्यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम हे स्वच्छता कर्मचारी करत असतात, म्हणून ते स्वच्छता दूत आहेत। त्यामुळे सगळ्या राजकीय नेत्यांनी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे यावेळी रमेश आमरे म्हणाले। यांच्यावर दिवाळी दरवर्षी साजरी करतो। मला स्वर्गीय विनायक मेटे यांची आठवण झाली की ते 2007 पासून मी त्यांच्या संघटनेत काम केलेलं, त्यांनी मला तो संदेश दिलेला। 2007 पासून मी हा उपक्रम करतो दरवर्षी। पहिला आमचं ऑफिस टिकूची वाढीला होतो, त्यावेळी आम्ही हा उपक्रम करायचो। दिवाळीला एक आनंद भेटतो की आपण एक दिवाळी साजरी करतो, मोठमोठ्या लोकांबरोबर करतो, पण हे आपली जे बांधव आहेत त्यांच्यावर केलेला एक वेगळा आनंद निर्माण आहे। सर, नेते मंडळी सगळेच दिवाळी साजरी करतात, पण हा तुम्ही एक वेगळा संदेश दिलाय, तुम्ही काय आवाहन कराल अशा नेते मंडळांना? मी नेते मंडळाला हे सांगू इच्छितो की ही हे जर का साफसफाई करणार नाहीत तर नेते मंडळ फिरू पण नाही शकत। हे जे साफसफाई करतात हेच खरे आपले नेते आहेत आणि हे आपले मार्गदर्शक आहेत। कारण ठाणे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, ही जिम्मेदारी यांची असते। नेत्यांना फक्त भाषण करायचं असतं। दिवाळीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो की चांगल्या राहा आणि आपलं आरोग्य जपा। सर, असे स्तुत्य कार्यक्रम मित्रांनी केले पाहिजेत का? हो, केलं पाहिजे। प्रत्येक नेत्याने हे कार्यक्रम केला पाहिजे आणि यांना मान सन्मान दिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। कारण सकाळी आपण जेव्हा झोपीत असतो तेव्हा सकाळी 4 वाजता उठून हे आपल्या ठाण्याची साफसफाई करत असतात।
म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही दरवर्षी इथे साफसफाई करणारे आपले जे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या दिवाळी साजरी करतो. तर नागरिकांना काय शुभेच्छा द्याल? तमाम नागरिकांना मी हे शुभेच्छा देतो की ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि आनंदाची लाभो आणि आपल्या हे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यावर प्रेमाने आणि गोड घेऊन ना. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी उपक्रमाअंतर्गत ठाणे बाजारपेठातील व्यावसायिकांना दिवाळी शुभेच्छा पत्रांचे वितरण. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने ठाणे शहरातील प्रमुख बाजारपेठांतील व्यावसायिकांना उपस्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांमार्फत दिवाळी शुभेच्छा पत्रांचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करणे ह्या आहे. या शुभेच्छा पत्रांमध्ये दिवाळीच्या पारंपरिक शुभेच्छा तसेच स्वच्छ बाजार या श्रेणी अंतर्गत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यावसायिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखून कचरा वर्गवारी करून कापडी पिशवी वापराचा प्रचार, स्थानिक उत्पन्नांना प्रोत्साहन देऊन व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावून स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका सहभागी झालेल्या स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेचा उत्सव साजरा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गायमुख ते कल्याण फाट्यापर्यंत ठाणे महानगरपालिकेने सोमवारी राबवली सर्वकष स्वच्छता मोहीम. दिवाळीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे गायमुख ते कल्याण फाटा या महामार्गावर सोमवारी सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत संपूर्ण महामार्गाची स्वीपिंग मशीनद्वारे साफसफाई करण्यात आली. त्याचवेळी या संपूर्ण पट्ट्यात एकूण 300 सफाई कामगारांच्या मदतीने सफाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. या सफाई मोहिमेत एकूण 3 डंपर भरून कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी अंबाजी यांच्यासह उपमुख्य स्वच्छता निरीक्षक सफाई कामगार सहभागी झाले होते.